नमस्कार विद्यार्थी व पालक मित्र. मी डॉक्टर सुनील राऊत, संचालक हायटेक एज्युकेशन बीड. स्वप्न MBBS 2025 चे या सदराखाली आज आपण एका विषयावर चर्चा करणार आहोत की कुठल्या स्टेटचे रजिस्ट्रेशन चालू झालेले आहेत, कुठल्या नाही झालेले आहेत, त्याच्यासाठी काय प्रोसेस आहे, काय करावं लागेल, कुठले डॉक्युमेंट घ्यावं लागतील, कुठली महत्वाची काळजी घ्यावी लागेल जेणेकरून आपलं ऍप्लिकेशन रिजेक्शन मध्ये जाणार नाही. ह्या सगळ्या गोष्टीवरती आपण आज चर्चा करणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पहा जेणेकरून तुम्हाला कुठल्या कोर्सला कसं रजिस्ट्रेशन करायचं त्याबद्दल आपण इत्थंभूत माहिती देऊयात. तर सर्वप्रथम आमच्या युट्यूब व्ह्यूवरला सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. भगवंत तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करो हीच आजच्या दिवशी मागणी करतो त्यांच्याकडे आणि आजच्या विषयाला सुरुवात करतो. तर विद्यार्थी व पालक मित्र, जसं की आपण काल पाहिलं की कर्नाटक स्टेटमध्ये केईने एक नोटीस पब्लिश केली. त्यामध्ये काय दाखवलेलं आहे की ज्या विद्यार्थ्यांनी या अगोदर म्हणजे कर्नाटक स्टेटचं आणि केरळ स्टेटचं या अगोदर रजिस्ट्रेशन त्यांच्या स्टेटचं जे होतं त्यांनी कंडक्ट केलेलं होतं, त्याच्यात बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं आलेले आहेत. काही विद्यार्थ्यांनी जे काही कर्नाटकमध्ये रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांच्यासाठी एक नोटीस आहे आणि काही विद्यार्थी जे काही राहिले होते त्यांच्यासाठी काही जी नवीन रजिस्ट्रेशन करायचे आहे त्याच्यासाठी एक त्यांनी एक नोटीस आणि तारीख जारी केलेली आहे. तर सर्वप्रथम आपण चर्चा करूयात की ज्या विद्यार्थ्यांनी अगोदर रजिस्ट्रेशन केलेले होते, या अगोदर ज्यांनी केईच्या पोर्टलवर जाऊन कर्नाटक स्टेटसाठी रजिस्ट्रेशन केले होते, तर हे रजिस्ट्रेशन कुठल्या कुठल्या कोर्ससाठी आहेत? तर हे रजिस्ट्रेशन आहेत MBBS, DDS, BMS, BHMS आणि BUMS ह्या कोर्ससाठी यांचे रजिस्ट्रेशन आहेत. हे रजिस्ट्रेशन ज्या विद्यार्थ्यांनी अगोदर केले होते, तर हे कधी केले होते? तर नीटची एक्झामच्या अगोदर केलेले होते. म्हणजे ज्यावेळेस आपण नीटचे फॉर्म भरले होते की 2025 ची जे काही आपण एक्झाम देणार होतो त्यावेळी जे काही आपण फॉर्म भरले होते त्याच काळात केरळचे आणि कर्नाटकचे रजिस्ट्रेशन त्यावेळेस चालू होते 15 दिवस आय थिंक सो. त्याचा टाइम पिरियड होता. त्या टाइम पिरियडमध्ये बरेचशा विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. तर त्यांच्यासाठी काय केलेलं आहे? तर आता दोन गोष्टी आहेत. तर एक तर तुमचं व्हेरिफिकेशन स्लिप डाउनलोड करणं आहे गरजेचं. तर व्हेरिफिकेशन स्लिप काय आहे? तर व्हेरिफिकेशन स्लिप म्हणजे हा एक त्यांचा कर्नाटक स्टेटचा असा कन्सेप्ट आहे की ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि जे त्यांच्या केईच्या मार्फत जे त्यांचे डॉक्युमेंट वगैरे जे व्हेरीफाय झालेत अशाच विद्यार्थ्यांची केई स्लिप व्हेरिफिकेशन स्लिप जनरेट होती आणि त्या स्लिपच्या आधारेच तुम्हाला कर्नाटकची जी काही त्यांची सीईटी सेलची ऍडमिशन प्रोसेस आहे त्याच केईच्या म्हणजे व्हेरिफिकेशन स्लिपच्या आधारे तुम्ही त्याच्यात पार्टिसिपेट करू शकतात. कारण की त्याच्यात तुमचे भरपूर काही ऍप्लिकेशन आयडी असतात, एक व्हेरिफिकेशन की असते, त्या कीच्या आधारे तुम्हाला त्याच्यामध्ये एंट्री करता येते. अदरवाईज तुम्हाला केईच्या प्रोसेसमध्ये जाता येत नाही. तर आता ही जी नोटीस आहे तर कुठल्या जुन्या विद्यार्थ्यांसाठी काय आहे की त्यांची व्हेरिफिकेशन स्लिप डाउनलोड करायची आहे. तर व्हेरिफिकेशन स्लिप डाउनलोड करण्यासाठी त्यांनी काय इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत? तुम्ही जे काही लॉग इन केलेलं होतं, तुम्ही जे काही रजिस्ट्रेशन केलेलं होतं, तुमचा त्यावेळेस आयडी जनरेट झालेला असेल, तुमचा पासवर्ड असेल, तुम्ही त्याच्या आधारे केईच्या पोर्टलवर जाऊन लॉग इन करायचं आहे. तुमचा नीटचा रोल नंबर, नीटचे स्कोर त्याच्यामध्ये सेव्ह करायचे आहेत. कुणी 12वीचे मार्क सेव्ह करायचे, ज्यांनी समजा त्यावेळेस 12वीचे मार्क नसतील केले तर ह्या दोन गोष्टी सेव्ह करून तुम्ही तुमची व्हेरिफिकेशन स्लिप डाउनलोड करून ती डाउनलोड झालेली स्लिप जी आहे तिची PDF फॉर्मॅटमध्ये तुम्ही एक प्रिंट काढून तुमच्याकडे ठेवायची किंवा तुमचं सॉफ्ट कॉपी तुमच्या व्हॉट्सअपवर तुमच्या मेलवरती सेव्ह करून ठेवायची. कारण की ती जर नसेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करता येत नाही. आता ही जी काही स्लिप डाउनलोड करायची तर त्याच्यासाठी एक त्यांनी टाइम स्पॅन दिलेला आहे. टाइम स्पॅन काय आहे? तर 5 तारखेपासून तर ती जी आहे की 5 तारखेपासून तुम्हाला 8 तारखेपर्यंत सकाळी 11 वाजेपर्यंत ती डाउनलोड करता येईल. तुम्ही केईच्या पोर्टलवर गेला तर तुम्हाला ते दिसून येईल की बाबा ह्या व्हेरिफिकेशन स्लिपच्या याच्यावर त्याच्यावर माहिती पडून तुम्ही ती करू शकता आणि ही जपून ठेवा. हे कुठल्या विद्यार्थ्यांसाठी? ज्यांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलं त्यांच्यासाठी ही एक आलेली नोटीस आहे. आता याच्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी कर्नाटक स्टेटला रजिस्ट्रेशन केलेलं नाहीये आणि त्या विद्यार्थ्यांना कर्नाटक राज्यामध्ये MBBS असो, आयुर्वेदा असो, होमिओपॅथिक असो, युनानी असो, ह्या कोर्सेससाठी जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर ह्या विद्यार्थ्यांनी काय आहे तर नवीन टेस्ट रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. तर त्याची तारीख कधी आहे? तर त्याची तारीख आहे 7 तारखेला दुपारी 1 वाजल्याच्या नंतर त्याचं रजिस्ट्रेशन चालू होईल. 7 ते त्याची तारीख आहे 10 तारखेला दुपारी 1 वाजेपर्यंत, सकाळी 11 वाजेपर्यंत तुमचं रजिस्ट्रेशन चालेल. म्हणजे 7 तारखेला दुपारी 1 वाजता जे रजिस्ट्रेशन चालू होईल ते 10 तारखेला 11 वाजता संपेल. यामध्ये तुम्हाला महत्वाची गोष्ट काय आहे तर तुमचा नीटचा स्कोर टाकणं खूप कंपल्सरी आहे. तुमचं 12वीचा मार्कशीट जे फ्रेशर असतील त्यांनी टाकणं खूप गरजेचं आहे.
याच्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट काय लागतात, तर तुमचं बँकेचं एक ओळखपत्र म्हणून किंवा बँकेचे एक डिटेल्स म्हणून, भले तुमच्या ते पॅरेंट्सचं असो, तुमचं स्वतःचं असो, ते करणं कंपल्सरी आहे. फोटो लागतो, 10वीची मार्कशीट, 12वीची मार्कशीट लागते, टीसी लागते. ह्या गोष्टी तुम्ही कर्नाटकचं रजिस्ट्रेशन करताना खूप करणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाचं विद्यार्थी व पालक मित्र, तुम्ही ज्यावेळेस कर्नाटकचा फॉर्म भरणार असताल त्यावेळेस रिझर्वेशनच्या कोट्यामध्ये त्यांना जे काही कॉज दिलेले आहेत, त्यांनी 12-13 जे कॉज दिलेले आहेत त्यातला तुमचा जो कॉज असेल तो कॉज निवडा, जेणेकरून तुमचं रजिस्ट्रेशन जे आहे ते प्रॉपरली परफेक्ट होईल. एकदा जर तुम्ही फॉर्म सबमिट केला तर तुम्हाला कॉज चेंज करता येत नाही, आणि एकदा ते कॉज मध्ये तुम्ही जर रजिस्ट्रेशन केलं आणि ते जर चुकीचं झालं तर तुम्हाला परत कर्नाटकच्या रजिस्ट्रेशन किंवा आपला प्रोसेसमध्ये तुम्हाला पार्टिसिपेट करता येत नाही. त्यासाठी तुम्हाला केईच्या ऑफिसला बेंगलोरला जावं लागतं. तिथनं ह्या सगळ्या गोष्टी दुरुस्त करून घ्याव्या लागतात. त्याला केई मध्ये चार्जेस वगैरे घेतात. तिथं खूप हेक्टिक प्रोसेस असते. त्यामुळं विद्यार्थ्यांनी पालकांनी काय करायचंय, तर आपण फॉर्म भरताना सगळ्यात महत्वाची गोष्ट समोर बसून फॉर्म भरून घ्यायचं. ज्यांना याचं नॉलेज आहे की फॉर्म कसा भरायचा आहे, भले तुमचा कोणी काउन्सिलर असेल किंवा तुम्ही कुठल्या सायबर कॅफेमध्ये जाणार असाल, तर इथून सगळी इत्थंभूत माहिती त्यांना जर माहित असेल तरच फॉर्म भरा. अदरवाईज कुणाला गायडन्स पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलाय, त्याच्यावरती फोन करून किंवा मेसेज करून घेऊ शकता. कदाचित फोन उचलता नाही आले तर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करून ती माहिती घेऊ शकता. पण काळजी एवढी घ्या की फॉर्म तुमचा प्रॉपर गेला पाहिजे, भरला पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्हाला पार्टिसिपेट करण्यासाठी सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रॉपर पाहिजे. आता याच्यामध्ये कसं आहे, कर्नाटक स्टेटमध्ये जर बरेचसे पालक म्हणतात की सर आम्हाला एमबीबीएसला ऍडमिशन घ्यायचं एमबीबीएसला, पण विद्यार्थी व पालक मित्र एक गोष्ट लक्षात असू द्या की कर्नाटकचा जो काही कट ऑफ असतो आपल्या महाराष्ट्राच्या लगभग सेम चालतो. आज 10 मार्कांचा फरक असतो. तिथं फीस पण आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या फीस आहेत, 4 प्रकारच्या फीसचे कॉलेजेस आहेत. मिनिमम 9 लाखापासून 22 लाख 23 लाख पर्यंतचे कॉलेजेस आहेत. त्यानुसार तुम्ही तुमची चॉईस फिलिंग करू शकता, कारण की चॉईस फिलिंग करताना तुम्हाला कॉलेजचे नाव आणि फीस सगळं तिथं इंडिकेट होतं. त्यानुसार तुम्ही फीस ती पे करू शकता. तुमचं सिलेक्शन झाल्याच्या नंतरची काय प्रोसेस असेल ते आपण नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करू. ज्या विद्यार्थ्यांना सगळ्यात महत्वाचं, ज्या विद्यार्थ्यांना बीडीएस म्हणजे डेंटल, बीएचएमएस किंवा बीएमएस घ्यायचं असेल, बट दे आर जस्ट इलिजिबल मीन्स बरेचसे पालक म्हणतात सर जस्ट इलिजिबल, मग आम्हाला 113 मार्क आहेत, 115 मार्क आहेत, 120 मार्क आहेत, तर आम्ही अदर स्टेटला जाऊ शकतो का? तर विद्यार्थी व पालक मित्र, सगळ्यात महत्वाची गोष्ट एक लक्षात ठेवा, तुम्ही अदर स्टेटला ज्यावेळेस कुठल्याही कोर्सला ऍडमिशन घेत असताल त्यांच्या सीईटी सेलच्या प्रोसेसमधून, त्यांच्या प्रायव्हेटच्या प्रोसेसमधून, तर तुम्हाला इलिजिबिलिटी ही ओपनची लागते, म्हणजे तुम्हाला मिनिमम 144 मार्क लागतात. बरेचसे लोक मार्केटमध्ये काय सांगतायत, तुमचे 113 मध्ये आम्ही ह्या स्टेटला करू त्या स्टेटला करू, तर होत नाही. ही गोष्ट लक्षात असू द्या, तुम्हाला 144च मार्क लागतात. बट समहाऊ आफ्टर थर्ड राऊंड सीट जर नाही भरल्या, जसं लास्ट इयरला कट ऑफ कमी झाला, इलिजिबिलिटी कमी झाली, दॅट टाइम तुम्ही इलिजिबल असू शकाल, पण तुमच्या त्या मार्कच्या रेंजमध्ये पाहिजे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पालकांनी या गोष्ट लक्षात घ्या. ज्या विद्यार्थ्यांना 144 पुढे मार्क आहेत आणि ते इच्छुक आहेत की आपलं कर्नाटक राज्यामध्ये ऍडमिशन घ्यायचं, तर अशा विद्यार्थ्यांना बीडीएस, बीएमएस आणि बीएचएमएस हे त्यांच्या वेगवेगळ्या प्रोसेस ज्या असतात, वेगवेगळ्या कोटा ज्या असतात, तर त्याच्यामध्ये तुम्हाला ते ऍडमिशन भेटलं जातं. याच्यात दुसरी गोष्ट महत्वाची अशी आहे की तुम्ही तिथे ऍडमिशन घ्यायच्या अगोदर जे काही पर्टिक्युलर कॉलेज असेल, कोणी तुमचे काउन्सिलर असतील, तर त्यांना चर्चा करूनच ते कॉलेज निवडा, त्याचं पॅकेज ठरूनच निवडा. अदरवाईज काय तुम्ही कुणाशी न चर्चा करता कॉलेज टाकले आणि तुम्हाला ते कॉलेज लागलं, तर तिथं फुल फीस घेतल्याशिवाय कॉलेज तुमचं ऍडमिशन कन्फर्म करतच नाही. जर तुम्ही कुणाच्या मार्फत गेलात, तुम्ही अगोदर एखादं पॅकेज ठरवलं, तर तेवढं पॅकेज तुम्हाला राहतं. तिथं 3 प्रकारचे ऍडमिशन असतात. 2,50,000 पर इयरची फीसचे एक प्रोसेस असते, 4 लाख आणि 6 लाख. त्याच्यामुळे जर तुम्ही पाहिलं 6 लाखाचं जर कॉलेज तुम्ही निवडलं आणि कुणाला न सांगता जर टाकलं 6 लाखाच्या फीसवालं, तर तुम्हाला 27 लाख रुपये कॉलेज फीस घेतल्याशिवाय राहत नाही. विद्यार्थी व पालक मित्र, कर्नाटकमध्ये बरेचसे कॉलेजेस असे आहेत की जी कॉलेज खूप चांगले आहेत, खूप जुने आहेत, त्यांचे पॅकेजेस जे आहेत ते 16 लाखापासून चालू होतात. ज्यांना कुणाला माहिती पाहिजे असेल तर त्यांनी फोन करून माहिती करून घेऊ शकतात. तर विद्यार्थी व पालक मित्र, आजच्या व्हिडिओमध्ये सांगण्याच्या 2च गोष्टी होत्या. ज्या विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे ऑलरेडी कर्नाटकसाठी, त्यांनी व्हेरिफिकेशन स्लिप डाउनलोड करावी, आणि ज्यांना रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यांनी काळजीपूर्वक आपला फॉर्म भरून या प्रोसेस मध्ये यायचं आहे. ज्यांना कुणाला अधिकची माहिती हवी असेल कर्नाटकच्या काउन्सिलिंग बद्दल, कर्नाटकच्या कॉलेजच्या पॅकेज बद्दल, त्यांनी कुठलंही हेजिटेशन शिवाय
तुम्ही फोन करू शकता किंवा मेसेज करू शकता, तुम्हाला पूर्णतः माहिती दिली जाईल. तर मी अपेक्षा करतो आजचा व्हिडिओ हा तुम्हाला नक्कीच माहितीपूर्ण वाटला असेल. भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये नवीन कंटेंटच्या याच्यामध्ये. तुर्तास आपली रजा घेतो. धन्यवाद.